या लेक्चरमध्ये आपण आता स्टार्ट करूया की वेअर डू फोटोसिंथेसिस टेक प्लेस. आता फोटोसिंथेसिस हे कुठे होणार हे आपण बघूया. तर नॉर्मली लोअर स्टँडर्ड मध्ये सुद्धा तुम्ही बघितलेलं असेल की फोटोसिंथेसिस इंट्रोडक्शन तरी तुमचं झालेलं असावं. तर त्याच्यामध्ये आपण हे शिकलो की फोटोसिंथेसिस टेक प्लेस इन द ग्रीन लीव्स, त्याच्या मिसोफिल सेल्स आणि त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारा क्लोरोप्लास्ट. दॅट मीन्स क्लोरोप्लास्ट इज द साइट ऑफ फोटोसिंथेसिस, राईट. आता इथे लिहूत आपण क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट इज साइट ऑफ फोटोसिंथेसिस. वेल, तर क्लोरोप्लास्ट पर्टिक्युलरली कशामध्ये बोलतो आपण याला? हायर प्लांट्स मध्ये. अदरवाइज काही बॅक्टेरिया सुद्धा फोटोसिंथेटिक आहेत, ब्लू ग्रीन अल्गी सुद्धा फोटोसिंथेटिक आहे आणि हायर प्लांट तर फोटोसिंथेटिक आहेच आहे, राईट. तर यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस होणारा जो पार्ट असेल हा सेम असेल की डिफरंट असेल हे आपण बघू. आपण इथे लिहू फोटोसिंथेटिक ॲपॅरेटस. मी शॉर्ट मध्ये लिहितो इथे पीएस. वेल, इथे लिहितोय फोटोसिंथेटिक ॲपॅरेटस. वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये हे ॲपॅरेटस वेगवेगळं असणार. जसं की आताच आपण सांगितलं हायर प्लांट्स. हायर प्लांट मध्ये कुठलं स्ट्रक्चर हे फोटोसिंथेटिक असणार? तर फोटोसिंथेसिस होणारं स्ट्रक्चर असणार क्लोरोप्लास्ट. क्लिअर. आपण सांगितलं बॅक्टेरियामध्ये सुद्धा फोटोसिंथेसिस होणार, पण बॅक्टेरियामध्ये क्लोरोप्लास्ट हा नसेल. क्लोरोप्लास्ट सारखं सिमिलर स्ट्रक्चर की ज्या ठिकाणी फोटोसिंथेसिस होईल असं स्ट्रक्चर याच्यामध्ये प्रेझेंट असेल. तर ते स्ट्रक्चर कुठलं आहे? तर दॅट इज क्रोमॅटोफोर. वेल, chromatophore. These are colored structures, vesicular structures. They are present in the form of vesicles. Clear? And thirdly, आपण सांगितलंय ब्लू ग्रीन अल्गे. आता या ब्लू ग्रीन अल्गे मध्ये सुद्धा फोटोसिंथेसिस होणार, फक्त त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्टला इकडे आपण वेगळं नाव देऊ आणि दॅट विल बी फोटोसिंथेटिक लॅमिली. लॅमिली मीन्स शीट लाईक स्ट्रक्चर, एका शीट सारखं स्ट्रक्चर प्रेझेंट असेल. त्यांच्यामध्ये कशामध्ये होणार? फोटोसिंथेटिक लॅमेली. वेल, तर हे झाले वेगवेगळे पार्ट्स वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट असणारे की ज्या ठिकाणी फोटोसिंथेसिस होणार. आता हा जो क्लोरोप्लास्ट आहे हायर प्लांट्स मध्ये आपण बोलतोय, तर या क्लोरोप्लास्टचा शेप कसा असेल हे आपण बघू. क्लोरोप्लास्ट इट्स अ शेप. हा शेप सुद्धा डिफरंट असेल अकॉर्डिंग टू द टाइप ऑफ ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझमचा टाइप कुठला आहे त्याच्यावरती डिपेंड करेल की याचा शेप कुठला आहे. तर हायर प्लांट्स मध्ये, इन हायर प्लांट्स the shape is biconvex or lens shaped chloroplast are present. ठीक आहे. फॉर सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण स्पायरोगायरा अल्गे. तर स्पायरोगायरा मध्ये दिस क्लोरोप्लास्ट विल बी ऑफ स्पायरल शेप. सेकंड अल्गे घेऊ आपण फॉर एक्झाम्पल क्लेमायडोमोनास. क्लेमायडोमोनास मध्ये जो क्लोरोप्लास्ट असेल इट विल बी कप शेप्ड. आणि अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण स्टार शेप सुद्धा हे क्लोरोप्लास्ट असू शकतील, पण स्टार शेप क्लोरोप्लास्ट कुणामध्ये प्रेझेंट असेल त्याचे एक्झाम्पल झिग्नेमा प्लांट. झिग्नेमा याच्यामध्ये स्टार शेपचा हा क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असेल. तर दीज आर व्हेरियस शेप्स ऑफ क्लोरोप्लास्ट इन डिफरंट ऑर्गॅनिझम्स. क्लिअर आहे. याच्यानंतर आपण बघू की अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर कुठे आहे? वेल, आय मीन कसं आहे अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट. ऑलरेडी आपण सांगितलंय क्लोरोप्लास्टचं लोकेशन कुठे. मग क्लोरोप्लास्ट आर प्रेझेंट इन म्युसोफिल सेल्स अँड म्युसोफिल सेल्स आर प्रेझेंट इन युअर लीव्स. म्हणजे लीव्स त्याच्यामध्ये त्याचा जर सेक्शन तुम्ही घेतलाय तर त्या सेक्शन मध्ये तुम्हाला सापडणार मिसोफिल सेल्स आणि मिसोफिल सेल्स मध्ये आता काय दिसणार? क्लोरोप्लास्ट. वेल, आता लार्ज नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट आर प्रेझेंट इन द मिसोफिल सेल्स. जसं आपण सांगितलं की अल्गे क्लेमायडोमोनास घ्या, त्याच्यामध्ये एक सिंगल क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असेल, पण मिसोफिल सेल्स ज्या असतील त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट आर प्रेझेंट. से 40, 50, 60 इतका नंबर त्याचा प्रेझेंट असू शकेल. वेल, तर अल्ट्रा स्ट्रक्चर मध्ये ॲज यू नो दिस chloroplast is lens or biconvex shaped and it is double membrane structure. This is the largest cell organelle in plant. इथे लिहून टाकू आपण क्लोरोप्लास्टला. Largest cell organelle in plant.
इन प्लांट्स. जसं की रायबोझोमला आपण सेल या चॅप्टर मध्ये बघितलंय की ऑर्गॅनेल विदिन ऑर्गॅनेल असं आपण त्याला नाव दिलं होतं. तर याला काय म्हणू आपण, लार्जेस्ट सेल ऑर्गॅनेल इन द प्लांट सेल. दिस इज आउटर मेम्ब्रेन, हा सेकंड मेम्ब्रेन. दिस वन इज इनर मेम्ब्रेन ऑफ क्लोरोप्लास्ट. ठीक आहे, हे दोन मेम्ब्रेन आहेत. तर याला नाव देऊ आपण आउटर मेम्ब्रेन. दिस वन इज युअर इनर मेम्ब्रेन. ठीक आहे, आणि या दोन्ही मेम्ब्रेन मिळून, ठीक आहे, याला एक कॉमन नाव देऊ आपण. या दोन्ही मिळून याला एक कॉमनली आपण म्हणू शकतो पेरिस्ट्रोमियम. पेरिस्ट्रोमियम. पेरिस्ट्रोमियमचा मीनिंग काय होईल मग, आउटर आणि इनर मेम्ब्रेन ऑफ थॅलाकॉइड. आय एक्सट्रीमली सॉरी, युअर क्लोरोप्लास्ट. वेल, आता या क्लोरोप्लास्ट मध्ये, या मेम्ब्रेनच्या आतमध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ सम मॅट्रिक्स. इथे मी असा डॉटच्या स्वरूपात मॅट्रिक्स काढतोय. हा इथे मॅट्रिक्स झालाय. तर this matrix is termed as stroma and which is proteinaceous. त्याचं नेचर कसं होईल, this will be proteinaceous structure. Well, proteinaceous म्हणजे मॅट्रिक्स जो प्रेझेंट असेल which is enclosed by peristromium, the nature of which will be protein. तर त्या मॅट्रिक्सला तुम्ही इथे काय म्हणणार, स्ट्रोमा. स्ट्रोमा म्हणून. ठीक आहे, आता या स्ट्रोमा मध्ये देयर विल बी प्रेझेन्स ऑफ सम कॉम्प्लेक्स मेम्ब्रेनस सिस्टम. ठीक आहे, तर याच्यामध्ये कॉम्प्लेक्स मेम्ब्रेन सिस्टम जी प्रेझेंट असेल, इथे काढूत आपण, दिस इज कॉम्प्लेक्स मेम्ब्रेन सिस्टम. वेल, आता या मेम्ब्रेन सिस्टम मध्ये तुम्हाला काय दिसतंय की सम कॉइन लाइक स्ट्रक्चर्स आर प्रेझेंट. हे कॉइन सारखे स्ट्रक्चर विच आर स्टॅक्ड ओव्हर वन अनदर, जे एकमेकावरती थर रचले गेले. तर हे जे कम्प्लीट स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय, तर या स्ट्रक्चरला तुम्ही म्हणणार इथे ग्रॅनम. प्लुरल ग्रॅना म्हणून आपण, कारण असे 40 to 60 ग्रॅना आर प्रेझेंट इन द क्लोरोप्लास्ट. तर या स्ट्रक्चरला तुम्ही स्टॅक ऑफ कॉइन लाइक स्ट्रक्चर त्याला काय म्हटलं, ग्रॅनम. आणि याचा जो इंडिव्हिज्युअल मेंबर आहे, दिस वन, हा एक काढलाय आपण, तर याला तुम्ही म्हणणार थायलाकॉइड. वेल, तर या स्ट्रक्चरला आपण बोलू थायलाकॉइड. तर थायलाकॉइड इज स्टॅक्ड ओव्हर वन अनदर अँड विच रिझल्ट इनटू फॉर्मेशन ऑफ ग्रॅनम. राईट, आता हे जे दोन ग्रॅना आहेत, तर याला कनेक्ट करणारं एक स्ट्रक्चर दिसते. तर या कनेक्ट करणाऱ्या स्ट्रक्चरला तुम्ही काय म्हणणार, ऍज इट इज प्रेझेंट इन बिटवीन टू ग्रॅना, इट इज कॉल्ड ऍज इंटरग्रॅनल लॅमेली. और त्याला स्ट्रोमा मध्ये प्रेझेंट असल्यामुळे तुम्ही त्याला म्हणू शकता स्ट्रोमल लॅमेली, किंवा और these are also called as freight channels किंवा freight membranes. त्याला freight channel सुद्धा तुम्ही असं नाव देऊ शकता. आता या freight channelचा उपयोग काय, these act as a communicator in between these two grana. या दोन ग्रॅना मध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी स्ट्रोमा मध्ये जो पार्ट प्रेझेंट असेल त्याला म्हटले तुम्ही स्ट्रोमल लॅमेली, किंवा त्याला म्हटले इंटरग्रॅनल लॅमेली. अपार्ट फ्रॉम दिस स्ट्रक्चर्स, सम अदर स्ट्रक्चर्स आर ऑल्सो प्रेझेंट. आता इथे काढतो मी, this is starch granule. Starch granule is also present. Well, आणि यांच्यामध्ये जो जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असेल, तर जेनेटिक मटेरियल ऑफ क्लोरोप्लास्ट इज डबल मेम्ब्रेन सर्क्युलर. आणि त्या जेनेटिक मटेरियलला आपण काय म्हणतो, डीएनए. मग डीएनए कसा आहे यांचा, सर्क्युलर डबल स्टँडर्ड डीएनए इज प्रेझेंट. वेल, तर दिस इज जेनेटिक मटेरियल. आता हा डीएनए प्रेझेंट आहे. डीएनए सोबतच याच्यामध्ये अजून असे सॉलिड स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतील. तर हे सॉलिड स्ट्रक्चर जे आहेत त्याला आपण नाव देऊ रायबोझोम. बरोबर, आणि या क्लोरोप्लास्ट मध्ये डीएनए सुद्धा प्रेझेंट आहे, रायबोझोम सुद्धा प्रेझेंट आहे. म्हणून याच ऑर्गेनेलीला आपण म्हणणार सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गेनेल. सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गेनेल. सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गेनेल आपण क्लोरोप्लास्टला का म्हणणार, बिकॉज इट शोज प्रेझेन्स ऑफ बोथ डीएनए ऍज वेल ऍज रायबोझोम, म्हणून त्याला म्हटले तुम्ही सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गेनेल. वेल, याच्यानंतर याच्यामध्ये अजून दुसरे स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतील, जसं की इथे काढूत आपण
लिपिड ड्रॉपलेट्स विल ऑल्सो बी प्रेझेंट इन दिस लिपिड ड्रॉपलेट्स. जसं आपण याच्या डबल मेम्ब्रेनला पेरिस्ट्रोमियन बोललो, तर याचा जो डीएनए असेल, जेनेटिक मटेरियल असेल क्लोरोप्लास्टचा, तर या डीएनए लाच तुम्ही अजून दुसरं नाव देऊ शकता आणि ते नाव म्हणजे प्लास्टिडोम. क्लिअर आहे? तर हे झालं तुमचं अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट. या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचंय की हा जो तुम्हाला ग्रॅनलचा पार्ट दिसतोय, फ्युचर मध्ये आपण ते बघूच म्हणजे पुढच्या टॉपिक मध्ये. तर हा जो ग्रॅनल पार्ट आहे, तर या ग्रॅनल पार्ट मध्ये लाईट रिएक्शन ऑफ फोटोसिंथेसिस इज गोइंग टू टेक प्लेस. कुठली रिएक्शन होणार? लाईट रिएक्शन. कशामध्ये होणार? ग्रॅनम मध्ये. आणि हा जो स्ट्रोमा दिसतोय, तर इन द स्ट्रोमा, मी स्ट्रोमा कुठे लिहिलाय? वेल खाली लिहिलं असावं. ठीक आहे. तर दिस इज स्ट्रोमा पार्ट, आणि स्ट्रोमा पार्ट मध्ये डार्क रिएक्शन ऑफ फोटोसिंथेसिस विल टेक प्लेस. डार्क रिएक्शन ऑफ photosynthesis. So this is all about the ultrastructure of chloroplast. Well, इथपर्यंत समजलंय. चला आपण पुढे जाऊ. आता where is exact location हे सुद्धा आपण बघितलं की परत एकदा लिहू आपण. दिस इज लीफ. लीफचा जर इतका पार्ट तुम्ही काढला तर त्याच्यापासून बाहेर पडणार काय? मेसोफिल. आणि मेसोफिल मध्ये आता काय प्रेझेंट होतं? आपला क्लोरोप्लास्ट. हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. क्लोरोप्लास्टचा आपण शेप बघितलाय, त्याचा अल्ट्रास्ट्रक्चर बघितलाय. आता व्हायला किती टाइपचे पिगमेंट्स हे या क्लोरोप्लास्ट मध्ये प्रेझेंट असतील? आपल्याला माहितीये की देयर इज अ डिफरंट शेड ऑफ लीव्स इन द प्लांट्स. प्लांट मध्ये पर्टिक्युलर एका कलर मध्ये लीफ सापडत नाही की कम्प्लीट डार्क ग्रीन कलर असेल किंवा थोडासा येलोइश लीफ असेल, असं होत नाही. डिफरंट शेड्स आर ऑब्टेन इन द लीफ. दॅट मीन्स या क्लोरोप्लास्ट मध्ये एक पिगमेंट प्रेझेंट नसावा. आता पिगमेंट्स म्हणजे काय ते सुद्धा आपण बघणार आहोतच. आपण बघू तिथे. चला स्टार्ट करूया पिगमेंटला. पिगमेंट्स ऑफ क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट मध्ये किती पिगमेंट असतील? आपण ऑलरेडी सांगितलंय की सपोज हे एक मी लीफ काढलं विच इज ग्रीन इन कलर. सेकंड लीफ मी इथे काढतोय. फॉर एक्झाम्पल कम्प्लीट रेड तर लीफ दिसणार नाही, पण इथे आपण कलर देतोय म्हणून काढतोय त्याला. एक काढू आपण येलोइश कलर, आणि दिस इज कम्प्लीट येलो कलर. हे डिफरंट 4 प्रकारचे लीफ आपण इथे काढले. आता या लीफ्सचे कलर वेगवेगळे दिसतात, राईट? याचा अर्थ काय होतो की कुठल्याही एका प्रकारचा पिगमेंट हा क्लोरोप्लास्ट मध्ये किंवा लीफ मध्ये प्रेझेंट नसावा. मग एकापेक्षा जास्त पिगमेंट्स याच्यामध्ये प्रेझेंट असतील. हे आपल्याला कसं कळणार? वी विल कम टू नो अबाउट एक्झिस्टन्स ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ पिगमेंट्स प्रेझेंट इन द लीफ ऑर क्लोरोप्लास्ट बाय क्रोमॅटोग्राफी टेक्निक. म्हणजेच क्रोमॅटोग्राफी जर आपण बघितली, आता क्रोमॅटोग्राफी या 11-12च्या लेवलला तुम्हाला याची गरज नाहीये, बट दिस इज अ सेपरेशन टेक्निक. क्रोमॅटोग्राफी कशाला म्हणतो आपण? सेपरेशन टेक्निक आहे. कशाचं सेपरेशन करायचं? एक तर एक पर्टिक्युलर रिएक्शन असेल, त्या रिएक्शन मध्ये इंटरमिडिएट म्हणजे मध्ये तयार झालेले जे प्रोडक्ट असतात त्यांना सेपरेट करण्यासाठी या टेक्निकचा वापर होतो. वेगवेगळ्या टाईपच्या क्रोमॅटोग्राफी असतील, लिक्विड क्रोमॅटोग्राफी, सॉलिड क्रोमॅटोग्राफी, गॅस क्रोमॅटोग्राफी. याचा आपल्याला गरज नाही. फक्त इतकं लक्षात घ्या की क्रोमॅटोग्राफी इज अ सेपरेशन टेक्निक. वेल, तर क्रोमॅटोग्राफी मध्ये तुम्हाला काय मिळणार? क्रोमॅटोग्राम म्हणजेच ग्राफ मिळणार, राईट? तर या क्रोमॅटोग्रामचा जर तुम्ही स्टडी केला तर यू विल कम टू नो अबाउट एक्झिस्टन्स ऑफ 4 डिफरंट काइंड्स ऑफ पिगमेंट इन द लीफ. एकापेक्षा जास्त पिगमेंट्स हे प्रेझेंट असतील, आणि त्याच्याचमुळे ज्या लीफ मध्ये वेगवेगळे शेड्स जे तुम्हाला दिसतात, ग्रीन असेल, ऑरेंज असेल, किंवा पेल येलो कलर असेल, किंवा डार्क ग्रीन कलर असेल, इट इज बिकॉज ऑफ डिफरंट पिगमेंट्स प्रेझेंट इन द क्लोरोप्लास्ट. तर हे पिगमेंट कोणते कोणते आहेत? तर पिगमेंट्स प्रेझेंट इन द क्लोरोप्लास्ट आर, इथे लिहितोय मी पिगमेंट्स. कुठले कुठले पिगमेंट आहेत? मग याच्यामध्ये प्रेझेंट असेल तुमचा क्लोरोफिल ए. Later on we will study that chlorophyll A act as a reaction center. Well, second याच्यामध्ये असणार शॉर्ट मध्ये लिहितो मी क्लोरोफिल बी. थर्ड लिहूत आपण कॅरोटीनॉइड्स. आता कॅरोटीनॉइड्स मध्ये ऍक्च्युली याला तुम्ही कॅरोटीन म्हणू शकता, आणि कॅरोटीनॉइड्स मध्ये मी याला स्पेसिफाय करतो कॅरोटीन आणि झॅन्थोफिल. ठीक आहे? असे 4 प्रकारचे पिगमेंट्स हे तुम्हाला क्लोरोप्लास्ट मध्ये सापडणार की ज्याच्यामुळे
डिफरंट शेड्स ऑफ लीव्स और कलर ऑफ लीफ इज ऑब्टेन. समजते इथपर्यंत? म्हणजे कुठले कुठले पिगमेंट्स आपल्याकडे प्रेझेंट आहे? नंबर 1 क्लोरोफिल ए, नंबर 2 क्लोरोफिल बी, थर्ड इज कॅरोटीन, कॅरोटीनॉइड्स म्हणून सरळ सरळ आपण याला, आणि फोर्थ इज युअर झॅन्थोफिल. आता हे जे वेगवेगळे पिगमेंट्स आहेत ते यांचे कलर सुद्धा वेगळे असतील. तर यातला क्लोरोफिल ए जो आहे तर याचा कलर कसा असणार आहे? ब्लूइश ग्रीन और शाइनिंग ग्रीन, त्याला म्हणू ब्राइट ग्रीन. इट इज ब्राइट ग्रीन इन कलर. ठीक आहे. आता क्लोरोफिल बी जो आहे तर क्लोरोफिल बी इज येलोइश ग्रीन. कसा ग्रीन आहे? येलो ग्रीन. ठीक. यातला कॅरोटीन जो दिसतोय तर कॅरोटीन इज ऑरेंज टू येलो ऑरेंज टू ऑरेंज इन कलर. ऑरेंज और येलो ऑरेंज. and xanthophyll it is yellow color pigment. ठीक आहे. तर आपण काय बोलतो, या क्लोरोप्लास्ट मध्ये 4 टाइपचे पिगमेंट्स आपल्याकडे आहेत की ज्याच्यामुळे डिफरंट शेड्स ऑफ कलर्स आर ऑब्टेन इन द लीव्स. तर त्यातला पहिला कोण झाला? क्लोरोफिल ए, ज्याचा कलर असेल ब्राइट ग्रीन. दुसरा असेल क्लोरोफिल बी, ज्याचा कलर आहे येलो ग्रीन. तिसरा आहे कॅरोटीन, कॅरोटीनचा कलर असेल येलो ऑरेंज टू ऑरेंज. आणि फोर्थ वन इज झॅन्थोफिल, ज्याचा कलर आहे येलो. तर हे 4 पिगमेंट आता आपल्या क्लोरोप्लास्ट मध्ये प्रेझेंट आहे. क्लिअर अप टू दिस? आता आपण 1 बाय 1 क्लोरोफिल या पिगमेंटची स्टडी करू. ठीक आहे. तर फर्स्ट पिगमेंट आपण इथे घेऊ क्लोरोफिल. आता क्लोरोफिल आपण बोलत क्लोरोप्लास्ट मध्ये प्रेझेंट आहे. किती टाइपचे क्लोरोफिल प्रेझेंट असतील? तर देर आर 7 टाइप्स ऑफ क्लोरोफिल्स प्रेझेंट इन द लीव्स. तर त्याचे टाइप सुद्धा आपण शॉर्ट मध्ये लिहू. क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, क्लोरोफिल सी, क्लोरोफिल डी, क्लोरोफिल ई, then bacteriochlorophyll, and lastly bacterioviridin. These are 7 chlorophyll pigments present in the different organisms. त्याच्यापैकी क्लोरोफिल ए इज द मोस्ट अबंडंट सगळ्यात जास्त प्रेझेंट असणारा जो असेल तर तो कोणता झाला? क्लोरोफिल ए. अँड दिस इज कॉल्ड एज युनिव्हर्सल पिगमेंट. युनिव्हर्सल पिगमेंट विच ऑल्सो ऍक्ट एज रिएक्शन सेंटर. ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये त्याला बघू. तर किती टाइप झाले क्लोरोफिलचे? हे वेगवेगळे टाइप्स आहेत. वेल, कलर सुद्धा बोललो तर आपण क्लोरोफिल ए चा ग्रास ग्रीन कलर आहे. क्लोरोफिल बी याचा कलर कसा आहे? येलो ग्रीन असेल. आणि हे जे बॅक्टेरियो क्लोरोफिल आणि बॅक्टेरियो व्हायरिडिन्स आहेत तर हे तुमच्या बॅक्टेरियल फोटोसिंथेटिक ॲपॅरेटस मध्ये प्रेझेंट असतील. इथपर्यंत समजलंय डिफरंट टाइप्स ऑफ क्लोरोफिल्स. नाउ हाऊ डू these chlorophylls are synthesized? हे क्लोरोफिल कसे तयार होतात? इथेच लिहू आपण. सिंथेसिस ऑफ क्लोरोफिल. क्लोरोफिलचं सिंथेसिस कुठे होत आहे आणि कसं होत आहे? सिंथेसिस ऑफ क्लोरोफिल. आता आपण बोललो वेगवेगळ्या टाइपचे क्लोरोफिल वेगवेगळ्या प्लांट मध्ये प्रेझेंट असतील. ठीक आहे. किंवा फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम्स मध्ये प्रेझेंट असतील. तर सिंथेसिस ऑफ क्लोरोफिल कोणत्या स्वरूपात होणार? कुणापासून होणार? तर याच्यासाठी रिक्वायरमेंट इथे लिहितो मी. रिक्वायरमेंट फॉर दिस सिंथेसिस ऑफ क्लोरोफिल. रिक्वायरमेंट कशाची असणार आहे? नंबर 1 ग्लायसिन. काय हा ग्लायसिन? ग्लायसिन इज अ अमिनो ऍसिड. हा अमिनो ऍसिड आहे की जो क्लोरोफिलच्या सिंथेसिस साठी आवश्यक असेल. सेकंड लिहितो आपण. सेकंड याच्यामध्ये तुम्हाला लागणार ऍसिटिल coenzyme A, and this is the product obtained from Krebs cycle. रिस्पिरेशन या चॅप्टर मध्ये आपण क्रेब्स सायकल सुद्धा बघू. फक्त आता सध्या लक्षात ठेवायचं आपल्याला की रॉ मटेरियल मध्ये काय लागणार? ग्लायसिन लागणार आणि त्याच्यामध्ये ऍसिटिल कोएन्झाइम ए. आता काय होणार? यांच्यामध्ये मल्टी स्टेप रिएक्शन होईल. भरपूर सारे रिएक्शन्स होतील. यस, मल्टी स्टेप रिएक्शन. आणि या स्ट्रक्चर पासून मी इथे एरो दाखवून खाली दाखवतोय. या दोघांचं कॉम्बिनेशन होईल, यांच्यामध्ये रिएक्शन होऊन एक स्ट्रक्चर तयार होईल. त्याला म्हणू आपण प्रोटो क्लोरोफायलाइड. कुठलं स्ट्रक्चर तयार झालंय? प्रोटो क्लोरोफायलाइड. मग याच्यामध्ये याच्या लाईटची रिएक्शन होणार आणि त्याच्यापासून तयार होणार तुमचं क्लोरोफायलाइड. क्लोरोफायलाइड. इथे लाईट विल ऍक्ट ऍज कॅटलिस्ट. लाईट ऍज कॅटलिस्ट. हे एनसीईआरटी मध्ये याचा उल्लेख नाही तरी सुद्धा एक
सिंथेसिस त्याचं कसं होतं आणि कशापासून होतं हे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे. दॅट्स वाय वी आर मेन्शनिंग दिस पॉइंट हिअर. काय म्हटलो आपण, मल्टीस्टेप रिएक्शन मध्ये ह्या दोनचा रॉ मटेरियलचा वापर करून प्रोटोक्लोरोफायलाइड तयार झाले. लाईट ऍक्ट एज अ कॅटलिस्ट नाव, आणि लाईटच्या मदतीने आता क्लोरोफायलाइड तयार झालं. आणि या क्लोरोफायलाइडला आता फायटॉल टेल अटॅच होईल, आणि फायटॉल टेल अटॅच झाल्यानंतर फायनली तुमचा जो तयार होईल तो कोण असेल, क्लोरोफिल. दिस इज हाऊ सिंथेसिस ऑफ क्लोरोफिल टेक प्लेस. एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची आहे की क्लोरोफिल जरा सर्वांमध्ये प्रेझेंट आहे, जसं की अल्गे, ब्रायोफाइट, टेलोफाइट, जिम्नोस्पर्म, एंजिओस्पर्म सगळ्यांमध्ये हा क्लोरोफिल प्रेझेंट आहे. परंतु लाईट इज रिक्वायर्ड फॉर क्लोरोफिल सिंथेसिस इन एंजिओस्पर्म्स ओनली. एंजिओस्पर्म्स माहिती आहे तुम्हाला, एंजिओस्पर्म्स ओनली लक्षात ठेवायचे. आपण सांगितलं लाईट ऍक्ट ऍज अ कॅटलिस्ट फॉर सिंथेसाइजिंग दिस क्लोरोफिल मॉलिक्यूल. तर लाईट हा फक्त एंजिओस्पर्मिक जे हायर प्लांट्स असतील त्यांच्यामध्येच लाईट विल बी एसेन्शियल फॉर सिंथेसाइजिंग द क्लोरोफिल मॉलिक्यूल. बाकीचे जे असतील रिमेनिंग, कोण रिमेनिंग आहेत आता, अल्गे, ब्रायोफाइट्स, टेरिडोफाइट्स आणि जिम्नोस्पर्म्स, यांच्यामध्ये लाईट इज नॉट इसेन्शियल फॉर क्लोरोफिल सिंथेसिस. लिहितोय मी तरी सुद्धा इथे, लाईट इज नॉट इसेन्शियल, लाईटची आवश्यकता नसते, इसेन्शियल फॉर क्लोरोफिल सिंथेसिस. समजतंय. आता आपण हेअर प्लांट मध्ये एंजिओस्पर्म मध्ये बोललो की लाईट इज रिक्वायर्ड. त्याच्यामध्ये एक्सेप्शन आहे, पण एक्सेप्शन एकदम कमी आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे आपण लक्ष देणार नाही. लक्षात इतकंच ठेवायचंय की लाईट इज रिक्वायर्ड इन एंजिओस्पर्म्स फॉर क्लोरोफिल सिंथेसिस, आणि अल्गे, ब्रायोफाइट, टेरिडोफाइट आणि जिम्नोस्पर्म्स यांच्यामध्ये लाईट इज नॉट एट ऑल रिक्वायर्ड फॉर क्लोरोफिल सिंथेसिस. क्लिअर अप टू दिस? वेल, नेक्स्ट पॉइंट कडे जाऊ आपण. नेचर ऑफ क्लोरोफिल. वेल, प्रॉपर्टी मध्ये काय प्रॉपर्टी असेल या क्लोरोफिलची, तर क्लोरोफिल इज insoluble in water. insoluble in water, पाण्यामध्ये हा सोल्युबल नाही. इट इज सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट्स. ठीक आहे. आता याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जर आपण बघितला, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ, चला कम्प्लीट लिहू. मॉलिक्युलर फॉर्म्युला, तर हा फॉर्म्युला असेल C55H72O5N4Mg. हा मॉलिक्युलर फॉर्म्युला झाला क्लोरोफिलचा. पण कुठल्या क्लोरोफिलचा? दिस इज फॉर्म्युला ऑफ, इथे लिहितो मी, क्लोरोफिल ए. ठीक आहे. आणि आता क्लोरोफिल बी चा बोलूत आपण. क्लोरोफिल बी चा मॉलिक्युलर फॉर्म्युला मध्ये थोडासा चेंज येईल. C55H70O6N4Mg. वेल, आता हा जो क्लोरोफिल बनलेला आहे, वेल, ओके, तर क्लोरोफिल कशापासून बनलेला आहे, तर क्लोरोफिल इज मेड अप ऑफ पॉर्फायरिन हेड. याचं स्ट्रक्चर बघतोय आपण. इट इज मेड बाय पॉर्फायरिन हेड अँड फायटॉल टेल. समजतंय. पॉर्फायरिन हेड पासून बनलेला आहे आणि फायटॉल टेल याच्यामध्ये प्रेझेंट असेल. तर दिस इज टॅडपोल लाईक स्ट्रक्चर. टॅडपोल लाईक स्ट्रक्चर, काइट लाईक स्ट्रक्चर. आणि या स्ट्रक्चर मध्ये दोन पार्ट कोणते प्रेझेंट आहेत? फर्स्ट इज पॉर्फायरिन हेड अँड सेकंड इज फायटॉल टेल. तर याच्यापैकी हे जे पॉर्फायरिन हेड आहे, तर पॉर्फायरिन हेड कशाने बनलेलं आहे? दिस इज मेड अप ऑफ टेट्रापायरोल रिंग. टेट्रापायरोल रिंगने बनलेलं आहे. आपण पायरोल रिंग स्ट्रक्चर मध्ये बघूच. लक्षात ठेवायचं टेट्रापायरोल रिंगने हे बनलेलं आहे. आणि याच्यामध्ये मॅग्नेशियम आयन is present in the center. It's present in the center of tetrapyrrole ring. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे मॅग्नेशियम आयन इज रिक्वायर्ड फॉर क्लोरोफिल सिंथेसिस. येईल आपल्याला समोर. हे झालं पॉर्फायरिन हेड. आणि फायटॉल टेल. फायटॉल टेल म्हणजे सिम्पली इट इज हायड्रोकार्बन चेन. इट इज हायड्रोकार्बन चेन. आपण सांगितलंय की याच्या
याच्यामध्ये कार्बन जे प्रेझेंट असतात तर कार्बन किती आहेत 55 कार्बन्स आहेत. त्याच्यापैकी फायटॉल टेल मध्ये 20 कार्बन्स आर प्रेझेंट आणि तुमचा पॉर्फायरिन हेड असेल तर याच्यामध्ये 35 कार्बन्स आर प्रेझेंट. वेल ह्या गोष्टी तुम्ही आता लक्षात ठेवायच्या आहेत. आता क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी या स्ट्रक्चर मध्ये थोडासा आपण डिफरन्स दाखवलाय. तर हा डिफरन्स एक्झॅक्टली कुठला डिफरन्स आहे तर चला डायरेक्ट त्या स्ट्रक्चर मध्ये जाऊ आपण क्लोरोफिलच्या. वेल here is the structure of your chlorophyll. ठीक आहे, थोडस अजून याला आपण मोठं करूयात. वेल दिस इज द स्ट्रक्चर ऑफ क्लोरोफिल. त्या क्लोरोफिल स्ट्रक्चर मध्ये तुम्ही एक ऑब्झर्व कराल की जे पायरोल रिंग आपण बोललो तर पायरोल रिंग म्हणजे ह्या पायरोल रिंग्स आहेत. दिस वन इज युअर पायरोल रिंग. वेर इट इज? येस, this is pyrrole ring. This is another pyrrole ring. Well, this is इकडे this is third pyrrole ring and this is your fourth pyrrole ring. ते ह्या 4 पायरोल रिंग आहेत. म्हणजे कोणत्या पायरोल रिंग? ज्यांच्यामध्ये नायट्रोजन प्रेझेंट असेल आणि हे 5 मेंबर रिंग स्ट्रक्चर असेल, हे नायट्रोजन. वेल, आणि इन द सेंटर देयर इज अ प्रेझेन्स ऑफ दिस मॅग्नेशियम. सेंटर मध्ये कोण दिसते तुम्हाला? मॅग्नेशियम दिसतोय. म्हणजे हे कम्प्लीट स्ट्रक्चर जे आहे, this complete structure is tetrapyrrole ring and in the center there is a magnesium ion present. Clear? तर हे पॉर्फायरिन हेड झालं आणि याला असोसिएट असणारा हायड्रोकार्बनचं स्ट्रक्चर इन शॉर्ट हे काय झालं तुमचं? फायटॉल टेल. दिस इज फायटॉल टेल. आता क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी या दोघांमधला दुसरा फरक काय सांगू आपण? सेकंड डिफरन्स इज क्लोरोफिल ए अँड क्लोरोफिल बी यांच्यामध्ये तो फॉर्म्युला त्यांचा जो चेंज झालाय तर तो फॉर्म्युला कशामुळे चेंज झालाय तर बघू आपण. इन क्लोरोफिल ए अँड क्लोरोफिल बी देयर इज अ डिफरन्स की CH3 ग्रुप इज प्रेझेंट इन क्लोरोफिल ए. कुठे प्रेझेंट असेल हा? इट इज प्रेझेंट ऍट द सेकंड रिंग. सेकंड रिंग मध्ये तुमचा मिथिल ग्रुप प्रेझेंट असेल विच विल बी रिप्लेस्ड बाय अल्डिहाइड ग्रुप CHO ग्रुप ऑफ सेकंड रिंग. मिनिंग लक्षात येतोय की क्लोरोफिल ए मध्ये हा मिथिल ग्रुप प्रेझेंट असेल सेकंड रिंग मध्ये आणि सेकंड रिंगच्या त्या कार्बन पोझिशनला हा रिप्लेस होणार. CH3 विल बी रिप्लेस्ड बाय दिस अल्डिहाइड ग्रुप. हा क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी मधला डिफरन्स असेल. राईट? तर हे झालं आपलं सोल्युबिलिटी. हाऊ दिस क्लोरोफिल ए अँड बी इज मेड दॅट इज इट इज मेड फ्रॉम पॉर्फायरिन हेड अँड फायटॉल टेल. पॉर्फायरिन हेड कशापासून बनलाय तर इट इज मेड अप ऑफ टेट्रापायरोल रिंग. टेट्रापायरोल रिंगच्या सेंटर मध्ये तिथे मॅग्नेशियम प्रेझेंट असणार आणि एक हायड्रोकार्बन चेन त्या पॉर्फायरिन हेडला अटॅच होईल आणि ती म्हणजे फायटॉल टेल आणि ते कम्प्लीट स्ट्रक्चरला आपण बोललो क्लोरोफिल. क्लोरोफिलचं सिंथेसिस सुद्धा आपण आता बघितलंय. वेल, आता नेक्स्ट पिगमेंट कडे आपण जाऊ. नेक्स्ट पिगमेंट दुसरे पिगमेंट कुठले आपल्याकडे? कॅरोटिनॉइड्स. ठीक आहे, कॅरोटिनॉइड पिगमेंट. आता कॅरोटिनॉइड्स मध्ये आपण सांगितलंय की नंबर 1 देयर इज अ प्रेझेन्स ऑफ कॅरोटीन. वेल, अँड सेकंड इज झॅन्थोफिल. झॅन्थोफिल यांचे कलर सुद्धा आपण बोललोय. कॅरोटीन कुठल्या कलर मध्ये अवेलेबल असणार? इट इज ऑरेंज कलर्ड अँड इट इज येलो कलर्ड. तर मेन कॅरोटीन जो असेल, ठीक आहे, तर दॅट इज बीटा कॅरोटीन. बीटा कॅरोटीन. ठीक. आणि मेन तुमचं झॅन्थोफिल असेल तर मेन झॅन्थोफिल विल बी युअर ल्युटीन. आता ल्युटीन, ल्युटिया, ल्युटीन असा कुठेही शब्द येऊ द्या. जेव्हा हा शब्द येईल त्या केसमध्ये तुम्ही त्याला काय समजणार? इट इज येलो कलर्ड स्ट्रक्चर. कसं स्ट्रक्चर असेल ते? येलो कलर्ड बॉडी. ल्युटिया म्हणजे येलो कलर. ठीक आहे, तर ल्युटीन. आता फॉर एक्झाम्पल हे स्ट्रक्चर हा कलर तुम्हाला कुठे ऑब्झर्व करायला मिळेल तर मका बघितला तुम्ही मेस, तर मेसचे जे कणीस असतं, कणीस
त्या कणिसामध्ये दाणे असतात त्यांचा कलर कुठला असतो? येलो कलर. दॅट इज बिकॉज ऑफ ल्युटिन. राईट. आता हे बीटा कॅरोटीन, आता याच्यामध्ये एक लायकोपेन पिगमेंट प्रेझेंट असतो बघा, लायकोपेन पिगमेंट. जितकेही रेड कलरचे फ्रुट्स तुम्हाला सापडतील, राईट, तर रेड कलर फ्रूट मध्ये हा लायकोपेन पिगमेंट मिळणार की जो बीटा कॅरोटीनला म्हणजे ह्या कॅरोटीनला स्ट्रक्चर करणार. And this beta carotene or this lycopene pigment act as antioxidant. Antioxidant चा अर्थ काय झाला? ऑक्सिडेशन न होऊ देणारं स्ट्रक्चर म्हणजे अँटीऑक्सिडंट. दॅट इज वाय द रोल ऑफ दिस कॅरोटीन अँड झॅन्थोफिल, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहे यांच्यामध्ये, तर या दोघांचाही रोल म्हणजे इन शॉर्ट कॅरोटीनॉइडचा रोल जो असेल तर हा रोल काय? प्रोटेक्शन ऑफ क्लोरोफिल ए फ्रॉम फोटो ऑक्सिडेशन पासून त्याचं प्रोटेक्शन करणे. कुणाचं प्रोटेक्शन करणे? क्लोरोफिल ए मॉलिक्युलचं प्रोटेक्शन करणे. म्हणून या कॅरोटीनॉइड्सलाच दुसरं नाव देतो आपण, दीज आर ऑल्सो कॉल्ड एज शील्ड पिगमेंट. शील्ड म्हणजे ढाल, ढालीचं काम काय असतं? प्रोटेक्शन. मग या पिगमेंट्सला आपण म्हणतो शील्ड पिगमेंट, राईट. आता हे कॅरोटीनॉइड, झॅन्थोफिल किंवा क्लोरोफिल बी हे जे असतील तर हे कॅरोटीनॉइडला अजून तिसरं नाव तुम्ही देऊ शकता, वेल, की दीज आर ऑल्सो कॉल्ड एज ऍक्सेसरी पिगमेंट्स. नेक्स्ट लाईट रिएक्शन मध्ये आपल्याला लक्षात येईल किंवा फोटो सिस्टम आपण ज्यावेळी बघू त्यावेळी याचं वर्णन होईल की व्हॉट आर ऍक्सेसरी पिगमेंट्स किंवा अँटेना मॉलिक्युल्स म्हणजे काय. तर हे कॅरोटीनॉइड ते म्हणून सुद्धा काम करतात. क्लिअर दिस? तर यांचं काम काय झालं? प्रिव्हेन्शन ऑफ क्लोरोफिल्स फोटो ऑक्सिडेशन. लाईट मुळे जो क्लोरोफिल एचं ब्रेकडाऊन होणार ते ब्रेकडाऊन स्टॉप करण्याचं काम हे कॅरोटीनॉइड्स मध्ये असेल. कॅरोटीनॉइड्सचं नेचर जर बोलायचं झालं तर व्हॉट इज द नेचर ऑफ कॅरोटीनॉइड्स? दीज आर डेरिव्हेटिव्हज ऑफ लिपिड्स, राईट. टेट्राटर्पिन्स ब्रॅकेट मध्ये लिहून टाकू आपण इथे. जसं आपण तिकडे बोललो की टेट्रापायरोल रिंग प्रेझेंट असेल तर इथे काय यांचं नेचर काय? टेट्राटर्पिन्स. वेल, आणि क्लोरोफिल बीच्या सिंथेसिस साठी सुद्धा देयर इज अ नो रिक्वायरमेंट ऑफ लाईट. तर हे झालं तुमच्या क्लोरोफिल. अपार्ट फ्रॉम क्लोरोफिल हे जे पिगमेंट आहेत कॅरोटीनॉइड, त्याच्यामध्ये कॅरोटीन आणि झॅन्थोफिल त्यांच्या प्रॉपर्टीज आणि त्यांचे फंक्शन्स, राईट. सॉल्युबिलिटी बद्दल जर आपण यांच्या बोलू तर दीज आर अगेन लिपिड नेचर बोललो आपण, कुठे लिहिले मी हे लिपिड, तर दीज आर इनसोल्युबल इन वॉटर बट soluble in organic solvents. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये हे सोल्युबल असणार. आता ऑर्गॅनिक सॉल्व्हंटचे एक्झाम्पल जर बघायचं झालं आपल्याला तर काय म्हणू आपण? इथर, क्लोरोफॉर्म, बेन्झीन, ऍसिटोन, माहिती असू द्या हे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स एक्सेट्रा. या ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये मात्र हे कॅरोटीनॉइड्स कसे असतील? सोल्युबल असतील. अदरवाइज दीज आर इनसोल्युबल इन वॉटर. क्लिअर अप टू दिस? So these are various pigments which are involved in the photosynthesis process, and the different shades or colors of the plants or leaves is because of all these pigments. Clear? आता आपण बघू की मिसोफिल सेल मध्ये जो क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतो तर त्या क्लोरोप्लास्टची अलाइनमेंट ही कशी होणार? तर आपण मी हेडिंग देतो इथे, अलाइनमेंट ऑफ क्लोरोप्लास्ट. अलाइनमेंट ऑफ क्लोरोप्लास्ट म्हणजे क्लोरोप्लास्टची ही अरेंजमेंट वेगवेगळ्या इंटेन्सिटीच्या लाईट मध्ये ही कशी असणार, राईट. नॉर्मली जर रेग्युलर ऍटमॉस्फिअर असेल, रेग्युलर टेम्परेचर किंवा लाईटची इंटेन्सिटी जर रेग्युलर असेल तर नॉर्मली दिस क्लोरोप्लास्ट आर अलाइन्ड ऍट द बॉर्डर और ऍट द अलॉंग द वॉल्स ऑफ मिसोफिल. मिसोफिलच्या वॉलला ते अरेंज असतात, राईट. आता काढायचं जर झालं तर आपण याला एक स्ट्रक्चर घेऊ. Suppose this is your chloroplast, right? Sorry, your mesophyll cell. आता या mesophyll cell मध्ये एक तर अरेंजमेंट अशी असेल. कशाची अरेंजमेंट? याला हे कोणतं स्ट्रक्चर झालंय तुमचं? क्लोरोप्लास्ट. आणि याला काय बोलले तुम्ही? mesophyll cell, बरोबर. सपोज हे रेडिएशन्स याच्यावरती पडतायत. These are radiations. अलाइनमेंटचा अर्थ समजतोय तुम्हाला की अरेंजमेंट ऑफ क्लोरोप्लास्ट इन द म्युसोफिल. ही अरेंजमेंट कशी होणार? एक तर ही प्रोबेबिलिटी असेल. सेकंड प्रोबेबिलिटी काय असणार? परत सेम स्ट्रक्चर आपण काढू.
सेकंड प्रोबॅबिलिटी मध्ये हे अशी अरेंज असतील परपेंडिक्युलर सॉरी पॅरलल टू द इन्सिडेंट लाईट. इथे सुद्धा आपण लाईट करू. ठीक आहे. आणि थर्ड केस मध्ये हे मेसोफिल सेल, तर यांची जी पोझिशनिंग असेल क्लोरोप्लास्टची ती कशी असणार, रॅन्डम. वेल, अशा 3 प्रकारे हे क्लोरोप्लास्ट तुमच्या मेसोफिल सेल मध्ये अरेंज होणार. तर जेव्हा चला आपण ते डायरेक्ट त्या स्लाइड वरती जाऊ की यांची अलाइनमेंट. वेल, इथे अलाइनमेंट जेव्हा हायलाइट असेल सीए. ठीक आहे. तर इथे आपण हा काढलाय क्लोरोप्लास्ट, मेसोफिल सेल. आय मीन दिस इज मेसोफिल. इथे काढतो मी परत, दिस इज युअर मेसोफिल सेल. मेसोफिल सेल मध्ये इथे जे दिसतात तुम्हाला क्लोरोप्लास्ट आज परपेंडिक्युलर अरेंज झाले, सॉरी पॅरलल अरेंज झाले. वरतून येणारा लाईट असेल त्याला पॅरलल अरेंजमेंट झाली. म्हणजे जेव्हा लाईटची इंटेन्सिटी ही हाय असेल, हाय इंटेन्सिटी ऑफ लाईट, त्या कंडिशन मध्ये दिस युअर क्लोरोप्लास्ट विल बी अरेंज पॅरलल टू द इन्सिडेंट लाईट. क्लिअर सर्वांना? पॅरलली ते त्याच्यात अरेंज होतील आणि त्या अरेंजमेंटला तुम्ही म्हणणार पॅरास्ट्रोक. काय म्हणणार? पॅरास्ट्रोक. सेकंड केस मध्ये इथे बघा की यांचे हे कसे परपेंडिक्युलर अरेंज झाले. इन्सिडेंट लाईटला हे क्लोरोप्लास्ट परपेंडिक्युलर अलाइन झाले मेसोफिल सेलला. ती कंडिशन केव्हा होणार? ड्युरिंग लो लाईट. जेव्हा लो लाईट कंडिशन असेल, इंटेन्सिटी कमी असेल, तेव्हा ते त्याला परपेंडिक्युलर करतील. आता ह्या वेगवेगळ्या अरेंजमेंट ह्या क्लोरोप्लास्टच्या का असतात? सो दॅट दे वुड ऍब्झॉर्ब मोर ऑफ लाईट एनर्जी फॉर फोटोसिंथेसिस टू टेक प्लेस. क्लिअर? आणि थर्ड केस मध्ये जेव्हा मॉडरेट लाईट असणार, मॉडरेट म्हणजे एकदम मध्यम स्वरूपाचा लाईट असेल, त्यावेळी देयर वुड बी रॅन्डम अरेंजमेंट ऑफ क्लोरोप्लास्ट. आणि त्या रॅन्डम अरेंजमेंट ऑफ क्लोरोप्लास्टला आपण म्हणणार अपोस्ट्रोक. जेव्हा परपेंडिक्युलर अरेंजमेंट असेल लो लाईट इंटेन्सिटी मध्ये, त्याला म्हणणार तुम्ही एपिस्ट्रोक. इथे लिहिलंय आपण, इथे बघा अलाइनमेंट ऑफ क्लोरोप्लास्ट. कंडिशन कोणती दिली आहे? हाय लाईट इंटेन्सिटी. हाय लाईट इंटेन्सिटी मध्ये काय? ओके, इथे घेऊ आपण. इथे बघा हायलाइट इंटेन्सिटी आहे, तर हायलाइट इंटेन्सिटी मध्ये अरेंजमेंट कशी आहे की पॅरलल टू द लाईट. लाईट हा पॅरलल येतोय म्हणून हे अशी इथे उभे असे अरेंज झाले. त्याला म्हटले तुम्ही पॅरास्ट्रोक. सेकंड केस मध्ये लो लाईट इंटेन्सिटी होती, ही कंडिशन. लो लाईट इंटेन्सिटी मध्ये दीज आर परपेंडिक्युलर टू द इन्सिडेंट लाईट. हा वरतून लाईट येतोय आणि ह्याला परपेंडिक्युलर आहेत, म्हणजे हे खाली तुमचे काय झाले क्लोरोप्लास्ट आणि त्याच्यावरती येणारी ही लाईट. त्या कंडिशनला तुम्ही म्हटले एपिस्ट्रोक. आणि थर्ड मॉडरेट लाईट असताना देयर वुड बी रॅन्डम अरेंजमेंट ऑफ दिस क्लोरोप्लास्ट इन द मेसोफिल सेल्स. राईट? ओके. सो दिस इज अबाउट द अलाइनमेंट ऑफ क्लोरोप्लास्ट ड्युरिंग डिफरंट लाईट कंडिशन्स, म्हणजे ड्युरिंग डिफरंट इंटेन्सिफाईड लाईट. क्लिअर? आपण स्टार्ट करूया की नेचर ऑफ लाईट. नेचर ऑफ लाईट आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये काय बघितलंय की विच डिफरंट टाइप्स ऑफ पिगमेंट्स आर इन्व्हॉल्व्ड इन फोटोसिंथेसिस. दॅट इज क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, झॅन्थोफिल, कॅरोटिनॉइड्स. बरोबर? आपण हेही सांगितलं की पिगमेंट आपण कशाला म्हणतो. पिगमेंट कशाला म्हणतो आपण? These are chemical compounds which absorb at fixed wavelength of light. एका पर्टिक्युलर वेव्हलेंथला, स्पेसिफिक वेव्हलेंथला हे पिगमेंट्स ऍब्झॉर्ब करतात. राईट? दीज आर कलर कंपाऊंड्स, केमिकल कंपाऊंड्स. पर्टिक्युलर वेव्हलेंथला ते ऍब्झॉर्ब करतील. पण कुठली वेव्हलेंथ ऍब्झॉर्ब करणार? दे विल ऍब्झॉर्ब ओनली विजिबल पोर्शन ऑफ लाईट. ठीक आहे. आता सनलाईट पासून येणारी एनर्जी इथे बघू आपण. सनलाईट पासून येणारी जी एनर्जी असेल, ही एनर्जी वेगवेगळ्या स्वरूपात आपल्या अर्थ पर्यंत पोहोचेल, पृथ्वीपर्यंत पोहोचेल. कोणत्या स्वरूपात पोहोचेल? इथे लिहूत आपण, थोडस डार्क करून याला. ती येणार रेडिओ वेव्हच्या स्वरूपात, रेडिओ वेव्स. सेकंड येणार ती मायक्रोवेव्हच्या स्वरूपात. वेल, देन इन्फ्रारेड आयआर म्हणतो आपण त्याला. हा झाला मधला तुमचा विजिबल लाईट. ठीक. नंतर युव्ही लाईट, नंतर एक्स रेज आणि सगळ्यात शेवटी असते तिथे गॅमा रेज. वेल, तर या स्वरूपात लाईट ह्या सन पासून अर्थ पर्यंत पोहोचणार. पण हा सगळ्याच्या सगळा लाईट हे प्लांट्स फोटोसिंथेसिस साठी वापरू शकतील का? नाही.
प्लांट्स याला वापरू शकणार नाही. मग कुठला हा जो कम्प्लीट पोर्शन तुम्हाला दिसतोय, तर या कम्प्लीट पोर्शनला तुम्ही म्हणायचा दिस कम्प्लीट रेंज ऑफ वेव्स इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. याला तुम्ही काय म्हणणार? इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. स्पेक्ट्रमचा अर्थ काय होतो? स्पेक्ट्रम म्हणजे एक पर्टिक्युलर रेंज. ठीक आहे. तर इतक्या रेंज मध्ये हे वेगवेगळे वेव्स जमिनीपर्यंत पोहोचतात, पृथ्वीपर्यंत पोहोचतात. परंतु त्यापैकी व्हेरी स्मॉल पोर्शन ऑफ वेवलेंथ्स विल बी युटिलाइज्ड बाय द प्लांट्स फॉर फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस करण्यासाठी एका व्हिजिबल पोर्शन मधला स्लाइट प्लांट्स यूज करू शकतील. मग तो पोर्शन कुठला? हा व्हिजिबल लाईट पोर्शन. ठीक आहे. आता हा व्हिजिबल लाईट, याच्यामध्ये कुठले कुठले लाईट्स येतात? कुठले लाईट्स येतात? तर याच्यामध्ये इथपासून व्हिबग्योर तुम्हाला माहितीये, VIB, GYOR, व्हायलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज अँड रेड. त्याला शॉर्ट मध्ये आपण लिहू व्हिबग्योर, VIB, GYOR. हा जो रिजन असेल, हा रिजन कशाचा येणार? व्हिजिबल लाईटचा येणार. आणि ह्या रिजन मध्येच देयर विल बी फोटोसिंथेसिस. आता हा जो VIB, GYOR हा जो रिजन असेल, याला म्हणणार तुम्ही व्हिजिबल लाईटचा रिजन. आणि त्याची रेंज जी असणार, इट विल रेंज इन बिटवीन 400 to 700 नॅनोमीटर. 400 ते 700 नॅनोमीटर मध्ये हा व्हिजिबल लाईटचा पोर्शन असेल, जो की प्लांट्स फोटोसिंथेसिस किंवा प्लांटचे पिगमेंट्स फोटोसिंथेसिस करण्यासाठी वापरू शकतील. आता ही जी नॅनोमीटर मध्ये ही जी वेवलेंथ दिसते, लॅम्डाने आपण वेवलेंथ इंडिकेट करतोय, तर व्हिजिबल स्पेक्ट्रम हा किती झाला? 400 to 700. इथे 700 अँड या पोर्शनला येईल 400. 400 ते 700 नॅनोमीटरच्या रेंज मध्ये जो पोर्शन असेल, that will be the visible spectrum of light, and that will be utilized by different pigments for absorbing different wavelengths. Clear? तर हे झालं तुमचं नेचर ऑफ लाईट. आता नेचर ऑफ लाईट अजून काय सांगताय सेकंड केस मध्ये? वेल, ठीक आहे. नेचर ऑफ लाईट, नेचर ऑफ लाईट इट शोज ड्युअल नेचर. दोन नेचर हा दाखवेल. दोन नेचर आपण कोणत्या सेन्सनी म्हणतोय? जेव्हा एनर्जी ही सनलाइट कडून पृथ्वीकडे येणार, तर स्पेस मधून ट्रॅव्हल होणार. तर थ्रू स्पेस, फर्स्ट नेचर ऑफ लाईट, थ्रू स्पेस लाईट ट्रॅव्हल्स ॲज वेव्स. वेव्सच्या स्वरूपात स्पेस मधून लाईट ट्रॅव्हलिंग करणार. फर्स्ट नेचर. सेकंड नेचर काय? सोर्स पासून म्हणजे सन पासून निघाल्यानंतर इट विल बी इन द इट विल कम टू द अर्थ इन द फॉर्म ऑफ एनर्जी पॅक्ड पार्टिकल्स. त्याला म्हणू आपण फोटॉन्स. फ्रॉम सोर्स इट रिचेस टू द अर्थ ॲज अ फोटॉन. डिस्क्रीट युनिट्स, त्याला म्हणू आपण डिस्क्रीट युनिट्स ऑफ एनर्जी. डिस्क्रीट युनिट्स ऑफ एनर्जी. आणि हे जे फोटॉन्स असतात, तर फोटॉन्स मध्ये जी एनर्जी सेव्ह केलेली असेल, स्टोअर केलेली असेल, त्या एनर्जीला तुम्ही म्हणणार क्वांटम. काय म्हणणार तुम्ही त्याला? क्वांटम. म्हणजेच क्वांटम हा शब्द आला की तुम्ही समजणार की येस, इट हॅज टू डू समथिंग विथ द एनर्जी. म्हणजे या फोटॉनच्या स्वरूपात जी एनर्जी, म्हणजे क्वांटमच्या स्वरूपात जी एनर्जी येणार, ती एनर्जी आता वेगवेगळे पिगमेंट्स फोटोसिंथेसिस साठी वापर त्याचा करणार. क्लिअर अप टू दिस? याला म्हणतो आपण ड्युअल नेचर ऑफ लाईट. आता आपण बोललोय फक्त व्हिजिबल स्पेक्ट्रम मध्येच, व्हिजिबल स्पेक्ट्रम मध्येच काय होणार की फोटोसिंथेसिस होणार. रिझन बिंग, याच्याजवळ तुम्हाला कोणता दिसतोय? हा इन्फ्रारेड. ते इन्फ्रारेड रेडिएशन्स जर हे प्लांट वापरायचे असतील, तर दिस लाईट इज इनसफिशियंट टू एक्साइट इलेक्ट्रॉन्स. फोटोसिंथेसिस होते वेळी इलेक्ट्रॉन एक्साइट होणार. इलेक्ट्रॉन एक्साइट झाले की त्याच्यापासून एनर्जी बाहेर पडणार, आणि ती बाहेर पडलेली एनर्जी फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये यूज होणार. परंतु हे इन्फ्रारेड रेडिएशन्स प्लांट्स का यूज करू शकत नाही? कारण त्यांची एनर्जी ही इनसफिशियंट असणार, कमी असणार. कशासाठी? फॉर एक्साइटमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे. सेकंड, यालाच ऍडजस्टंट रिजन कोणता दिसतोय तुम्हाला? याला ऍडजस्टंट रिजन आहे अल्ट्रा व्हायलेट रेज. आता अल्ट्रा व्हायलेट रेज जर प्लांट्सने ऍब्झॉर्ब केले, तर त्याचा डॅमेजिंग इफेक्ट हा प्लांट वरती होणार. म्हणजेच पिगमेंट मॉलिक्युलला हे अल्ट्रा व्हायलेट रेज काय करणार?
डॅमेज करणार. दॅट इज वाय दो दिस इन्फ्रारेड अँड UV rays these are adjacent to visible spectrum of light, they cannot be utilized for photosynthesis. Clear this? Well, तर आपल्याला समजलं आता की plants are going to utilize only 400 to 700 nanometer of wavelengths, right? And that is why this range is called as photosynthetically active रेडिएशन रिजन. यालाच आपण लिहिलं तर आपण असं लिहू शकतो की पार रिजन. कुठला रिजन? पार रिजन. पार रिजन कोणता रिजन आहे? फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन रिजन. कुठला आहे? 400 to 700 नॅनोमीटर वेव्हलेंथचा. की त्याच वेव्हलेंथ मध्ये आता ते पिगमेंट्स वेगवेगळ्या वेव्हलेंथला ऍब्सॉर्ब करणार आणि त्याच्यापासून एनर्जी रिच कंपाऊंड्स फोटोसिंथेसिस मध्ये जे तयार होणार आहेत त्यांचं सिंथेसिस ते करणार. राईट? ओके. आता नेक्स्ट बघू आपण ऍक्शन स्पेक्ट्रम आणि ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम म्हणजे काय. ठीक आहे. तर ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम ऑफ डिफरंट पिगमेंटचा जो ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम आहे तो इथे बघू आपण. आता आपण काय करणार? वी विल प्लॉट द ग्राफ. हा ग्राफ प्लॉट करतोय आपण. तर ग्राफ मध्ये या एक्स ऍक्सिस वरती, दिस इज एक्स ऍक्सिस वरती आपण दाखवलंय की वेव्हलेंथ ऑफ लाईट इन नॅनोमीटर किती. आपण ऑलरेडी सांगितलंय फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन रिजन हा किती कोणत्या रेंज मध्ये कोणत्या स्पेक्ट्रम मध्ये असतो? 400 to 700 मध्ये. तर आपण एक्स ऍक्सिस वरती लिहिलं वेव्हलेंथ लॅम्बडा. ठीक आहे. आणि वाय ऍक्सिस वरती लिहिलं की आपण अमाऊंट ऑफ लाईट ऍब्सॉर्ब बाय दॅट पिगमेंट जी काय अमाऊंट ऍब्सॉर्ब करणार लाईटची ती आपण वाय ऍक्सिस वरती टाकली. तर इथे बघा रेड कलर मध्ये मी लिहिले इथे क्लोरोफिल ए पिगमेंट. ठीक आहे. ब्लू कलर मध्ये क्लोरोफिल बी अँड ग्रीन कलर मध्ये कॅरोटिनॉइड्स. आता ही जी वेगवेगळ्या वेव्हलेंथ ज्या दिसतात तुम्हाला इथे बघा तुम्ही की क्लोरोफिल ए हा अराउंड इथे 430 450 असा वेव्हलेंथ असणार. तिथे मॅक्झिमम ऍब्झॉर्प्शन शो करतोय आणि पुढे जर बघा तर अराउंड 700च्या अगोदर मॅक्झिमम ऍब्झॉर्प्शन तो शो करतोय. समजतंय? सेकंड बघा क्लोरोफिल बी ची रेंज बघा तुम्ही तर इट इज नियर 500 450 450 टू 500 या रेंज मध्ये क्लोरोफिल बी ऍब्सॉर्ब करणार. हे वेव्हलेंथ लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब करणार. आणि इकडे पुढे जर आलात तुम्ही तर इथे दिसेल तुम्हाला बिलो 700 क्लोरोफिल बी विल ऍब्सॉर्ब एनर्जी. ठीक आहे. तिसऱ्या केस मध्ये कॅरोटिनॉइड्स जर बघितलं तुम्ही तर ही रेंज बघा अराउंड 430 ते 460 या रेंज मध्ये कॅरोटिनॉइड पिगमेंट हे लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब करणार. आणि पुढे जर आला तर इथे एक 550 च्या रेंज मध्ये ते लाईट एनर्जीला ऍब्सॉर्ब करतील. ठीक आहे. तर हे झालं absorption by different pigment, absorption of light energy by different pigments at different wavelengths. हा ग्राफ लक्षात ठेवायचा आपल्याला. आता नेक्स्ट याला काय बोललो आपण? absorption spectrum of different pigments. आता नेक्स्ट ग्राफ मध्ये आपण बघू की ग्राफ शोइंग ऍक्शन स्पेक्ट्रम ऑफ फोटोसिंथेसिस. ऍक्शन स्पेक्ट्रमचा मिनिंगच हा होतो की आता लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब केल्यानंतर किती फोटोसिंथेसिस झालाय, फोटोसिंथेसिसचा रेट किती होता किंवा त्याच्यामध्ये ऑक्सिजन किती इव्हॉल्व झाला. कारण ऑक्सिजन इज अ बाय प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस. समजलं? तर याला म्हणू आपण ऍक्शन स्पेक्ट्रम. ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम किती वेव्हलेंथला त्याने ऍब्सॉर्ब केलं, किती एनर्जी ऍब्सॉर्ब केली. आणि ऍक्शन स्पेक्ट्रम म्हणजे किती फोटोसिंथेसिस ऍब्सॉर्प्शन केल्यानंतर झालं. ठीक. तर हा ऍक्शन स्पेक्ट्रम असेल. आता इथे बघा तुम्ही की ह्या 400 टू 450 म्हणजे अराउंड इथे 430 तिथे एक पीक दिसतोय तुम्हाला. तिथे मॅक्झिमम ऍक्शन झाली म्हणजेच काय मॅक्झिमम काय झालंय फोटोसिंथेसिस झालंय. आणि सेकंड रिजन दिसेल तुम्हाला हा दिस रिजन की इथे मॅक्झिमम फोटोसिंथेसिस झालंय. म्हणजे 430 इकडे म्हणू आपण आणि इकडे जवळपास 660 670 नॅनोमीटरला मॅक्झिमम ऍक्शन त्यांनी दाखवली म्हणजे मॅक्झिमम फोटोसिंथेसिस केलंय. आता कोणत्या रिजन मध्ये मॅक्झिमम फोटोसिंथेसिस झालंय? ह्या दोन रिजन मध्ये. दिस इज फर्स्ट रिजन, दिस इज सेकंड रिजन. ठीक आहे. तर आता याला जर आपण कम्पेअर केला तर इथे बघा हा जो पहिला फोटोसिंथेसिसचा स्पेक्ट्रम दिसतोय तर तो जवळपास कुठल्या कलर मध्ये दिसतोय तुम्हाला? ब्लू कलर मध्ये दिसतोय. ब्लू. समजलं? म्हणजे ज्या ठिकाणी ब्लू कलरच्या वेव्हलेंथ्स असतील त्या ठिकाणी मॅक्झिमम फोटोसिंथेसिस झाला. आणि दुसऱ्यामध्ये हा रेड कलर दिसतोय तर रेड कलरच्या जवळपास मॅक्झिमम फोटोसिंथेसिस झालं. ठीक आहे. आता थर्ड ग्राफ आपण बघू.
थर्ड ग्राफ मध्ये बघा आपण ते पहिले जे दोन ग्राफ आहेत त्याला इकडे कोइन्साइड केला. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल, आपण थोडंसं याला मोठं करू. जास्त मोठं झालं आहे. ठीक आहे. हा, इथे बघा आता की आपण हा जो तुम्हाला ग्रीनिश कलर दिसतोय तो काय इंडिकेट करतोय, दिस कलर इंडिकेट्स ऍब्झॉर्प्शन. म्हणजे हा पोर्शन तुम्हाला दाखवेल ऍब्झॉर्प्शन. मी इथे लिहितोय ऍब्झॉर्प्शन. ऍब्झॉर्प्शन कुठल्या वेव्हलेंथ मध्ये झालं हे इंडिकेट करेल. आणि जे ब्लॅक कलर मध्ये दिसत आहे तर दिस इज फोटोसिंथेसिस रेट. दोन्ही जर आपण कोइन्साइड केलेत ग्राफ तर असं आढळले आपल्याला की जवळपास हा रिजन कुठला होता तुमचा, ब्लू रिजन होता, ब्लू. ठीक आहे ना. आणि पिगमेंट कुठला होता अगोदरच्या ग्राफ मध्ये जर बघितलं आपण तर ते बघून घेऊ. चला हे बघा, हा जो रिजन दिसतोय तुम्हाला तर हा कुठला होता, क्लोरोफिल ए. क्लोरोफिल ए नेच या 430 रेंज पर्यंत ऍब्झॉर्प्शन दाखवलं होतं. सेकंड ग्राफ मध्ये तोच रिजन कुठला म्हटलो आपण, ब्लू म्हटलोय. आणि या थर्ड ग्राफ मध्ये बघा की दोन्हीला जर आपण कोइन्साइड केलं तर ही 430 ची ब्लू कलर मध्ये ही रेंज येणार. म्हणजे हा जो तुम्हाला ग्राफ दिसतोय तर हा कुणाशी संबंधित असेल, क्लोरोफिल ए शी संबंधित असेल. ठीक आहे. सेकंड पोझिशनला बघा, हे एकमेकाला नियरली ओव्हरलॅप होत आहेत. कम्प्लीट ओव्हरलॅप झालेत का, नाही, दे आर नॉट कम्प्लिटली ओव्हरलॅपिंग. रिझन सांगतो मी काय, तर इथे सुद्धा बघा कम्प्लीट ओव्हरलॅप झाला नाही. आता इथे सुद्धा हा क्लोरोफिल ए शो करतोय मॅक्झिमम ऍब्झॉर्प्शन. म्हणजे हे मॅक्झिमम ऍब्झॉर्प्शन झालं आणि हे काय झालं, फोटोसिंथेसिस. तर हा इथे कलर कुठला होता तुमचा, रेड कलर ऑफ व्हिजिबल स्पेक्ट्रम. याचा मिनिंग हा झाला की पिगमेंट्स विच ऍब्झॉर्ब ऍट द ब्लू अँड रेड कलर ऑफ व्हिजिबल स्पेक्ट्रम विल शो मॅक्सिमम फोटोसिंथेसिस. म्हणजेच मॅक्सिमम फोटोसिंथेसिस टेक प्लेस, मॅक्सिमम photosynthesis takes place in blue and red color of visible spectrum. समजतंय. म्हणजे ज्या ठिकाणी ब्ल्यू कलर रिजन असेल आणि रेड कलर रिजन असेल त्या दोन ठिकाणी मॅक्सिमम फोटोसिंथेसिस होणार. अँड दॅट विल बी डन बाय युअर क्लोरोफिल ए मॉलिक्यूल. तर याला म्हणतो आपण ऍब्झॉर्प्शन अँड ऍक्शन स्पेक्ट्रम. क्लिअर अप टू दिस. हाच ऍब्झॉर्प्शन अँड ऍक्शन स्पेक्ट्रम व्हेरी फर्स्ट टाइम वॉज गिवन बाय TW एंगलमन. एक्सपेरिमेंट्स मध्ये आपण ते बघितलं की TW एंगलमननी काय केलं होतं की त्यांनी एक एरोबिक बॅक्टेरियाचं सस्पेन्शन घेतलं, त्याच्यामध्ये त्यांनी क्लॅडोफोरा अल्गीला टाकलं आणि प्रिझम मधून लाईट त्याच्यामध्ये पास केला. त्याच्यानंतर त्याला हे आढळलं की ब्लू आणि रेड कलरच्या लाईटमध्ये देर वॉज मॅक्सिमम अक्युम्युलेशन, जमा होणे, accumulation of the aerobic bacteria. Aerobic bacteria काय करतात, they will absorb, they will require oxygen for their survival. त्यांना जिवंत राहण्यासाठी काय लागणार, एरोबिक बॅक्टेरियाला ऑक्सिजन. मग ते कोणत्या रिजन मध्ये जमा झाले, ब्लू आणि रेड मध्ये. याचा मिनिंग हा झाला की ब्लू आणि रेड रिजन मध्ये ऑक्सिजन बाहेर निघाला असावा. आणि ऑक्सिजन केव्हा बाहेर पडेल, जेव्हा त्या ठिकाणी मॅक्सिमम फोटोसिंथेसिस होईल. कारण ऑक्सिजन इज अ बाय प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस. क्लिअर दिस. So this is the explanation of your action spectrum and your absorption spectrum. आता नेक्स्ट क्वेश्चन आपला येतोय की ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम आणि ऍक्शन स्पेक्ट्रम हे कम्प्लिटली एकमेकांना ओव्हरलॅप होतील का, ओव्हरलॅप होणार नाही. वाय, बिकॉज देर विल बी सर्टन डिफरन्स इन द ऍब्झॉर्प्शन ऑफ दॅट एनर्जी अँड द ऍक्शन शोन, दॅट मीन्स फोटोसिंथेसिस प्रोसेस. फोटोसिंथेसिस होणे आणि ऍब्झॉर्प्शन होणे याच्यामध्ये थोडीफार तफावत असणार, थोडाफार डिफरन्स असणार. दॅट इज वाय देअर वुड बी नो कम्प्लीट ओव्हरलॅप ऑफ ऍब्झॉर्प्शन अँड ऍक्शन स्पेक्ट्रम. समजलंय? इथपर्यंत क्लिअर झाला असावं असं मी समजतोय. ठीक आहे. ओके.